नाव आता आपण बघणार आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव और सिंपली इट इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव. Progressive wave means the wave which continuously travel in a given direction, and if the particles of medium are constantly performing simple harmonic motions, then such wave is called simple harmonic progressive wave or simply progressive wave. Progressive wave मध्ये म्हणजेच अशी वेव जी सतत मीडियममध्ये एकाच कॉन्स्टंट डायरेक्शनला ट्रॅव्हल करत असते आणि हिच्या प्रोपॅगेशनमुळे मीडियममधला प्रत्येक पार्टिकल जर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल अबाउट इट्स मीन पोझिशन, तर अशा वेवला आपण ॲक्च्युली काय म्हणत असतो, प्रोग्रेसिव्ह वेव. मग आपण आत्ताच बघितलेलं आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव, ड्यू टू प्रोपॅगेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव थ्रू अ मीडियम, each and every particles of the medium are constantly vibrating. Now let us consider a simple harmonic progressive wave which is traveling along the positive direction of x-axis as shown, which is continuously traveling along positive direction of x-axis. Now as we know that if this wave is constantly progressing along the positive direction of x-axis like this, then each and every particle of the medium is constantly vibrating. Okay, now due to vibration of particles, the vibration of particles takes place along the y-axis. Therefore, the displacement of particle due to propagation of this progressive wave along positive direction of x-axis is considered to be along y-axis. Therefore, we consider that, let us consider any point P which is at a distance of x from the origin. एक P पॉईंट आपण एज्युम करत आहे की जो ओरिजिनपासून x या डिस्टन्सवर आपण कन्सिडर करत आहे. आपल्याला माहिती आहे P हा मीडियमचा पॉईंट आहे आणि डेफिनेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेववरून आपल्याला सांगता येणार की जेव्हा ही वेव मीडियममध्ये प्रोपॅगेट होईल तेव्हा P सारखे मीडियममध्ये असणारे जे प्रत्येक पॉईंट आहेत ते त्यांच्या मीन पोझिशनभोवती कॉन्स्टंटली काय होत आहेत, व्हायब्रेट होत आहेत. नाव मीन पोझिशनपासून हा P पॉईंट जेव्हा त्याच्यावर प्रोग्रेसिव्ह वेव पडणार तेव्हा तो व्हायब्रेट होईल अलॉंग वाय ॲक्सिस. याचा अर्थ P या पॉईंटचं या प्रोग्रेसिव्ह वेवमुळे होणारं डिस्प्लेसमेंट हे वाय ॲक्सिसकडे आहे. मग लेट आपण कन्सिडर करू सपोज की जेव्हा ही वेव P या पॉईंटवर पडत आहे तेव्हा याचं डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस होत आहे, बरोबर आहे. ओके, नाव कन्सिडर अगेन अ पार्टिकल ॲट ओरिजिनवर असणारा हा पार्टिकल आपण एज्युम करू. तो पण P या पॉईंटसारखाच अलॉंग वाय ॲक्सिस आपल्याला काय दिसतो, व्हायब्रेट होताना दिसत आहे. सिंपल हार्मोनिक मोशन तो आपल्याला परफॉर्म करताना दिसत आहे. आणि आपण आपल्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये सिंपल हार्मोनिक मोशनचं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलेलं आहे. इथे ओरिजिनवर असणाऱ्या या पॉईंटचं डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट ओरिजिन दॅट इज गिव्हन बाय वाय. म्हणजे जेव्हा ही वेव या पॉईंटवर इन्सिडेंट होईल तेव्हा स्मॉल टी या इन्स्टंटला या पॉईंटचं डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस होत आहे, जे आपण कन्सिडर करू की ते आहे वाय. तो त्याच्या मीन पोझिशनपासून या पोझिशनपासून वाय या डिस्टन्सने डिस्प्लेस होत आहे. ओके, जे आपण कन्सिडर केलं वाय. अँड आपल्याला माहीत आहे की हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे. त्यामुळे या पार्टिकलचं होणारं जे डिस्प्लेसमेंट आहे याचं इक्वेशन आपण सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये लिहू शकतो, वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. याचा अर्थ काय की वेन दिस वेव स्टार्ट्स फ्रॉम इट्स ओरिजिन, फ्रॉम इट्स सोर्स, आफ्टर अ टाइम ऑफ स्मॉल टी, when it falls at a point on origin, okay, the displacement of this point at a given instant of t is equal to y. आणि हा पार्टिकल आपल्याला माहीत आहे मॅक्सिमम त्याच्या ओरिजिनपासून, त्याच्या मेन पोझिशनपासून किती डिस्टन्स डिस्प्लेस होऊ शकत आहे, ए. याचा अर्थ ए हे या व्हायब्रेट होणाऱ्या पार्टिकलचं ॲम्प्लिट्यूड, म्हणजे अल्टिमेटली या प्रोग्रेसिव्ह वेवचं पण काय आहे, ॲम्प्लिट्यूड आहे. ओमेगा आपल्याला माहीत आहे, ओमेगा ही या सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव किंवा सिम्पली प्रोग्रेसिव्ह वेवची काय आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. यालाच आपण फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये अगेन लिहू शकतो, वाय इक्वल्स टू ए साइन 2 पाय एन टी, वेअर वी नो दॅट दिस ओमेगा इक्वल्स टू 2 पाय एन. एन आपल्याला माहिती आहे व्हायब्रेट होणाऱ्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी आहे किंवा अल्टिमेटली प्रोग्रेसिव्ह वेवची पण काय आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे. दिस इज इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ धिस पॉईंट ओ. नाव आता ही वेव आपल्याला माहीत आहे प्रोग्रेस करत आहे, समोर समोर जात आहे. ओके, इट कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. आणि आफ्टर सम टाईम
Okay, it will again fall on what? Point P. So that this point P again perform simple harmonic motion due to incidence of this progressive wave on it. Now आता आपल्याला फाइंड आउट करायचं या पॉईंटचं डिस्प्लेसमेंट काय आहे, व्हायब्रेट होताना याचं डिस्प्लेसमेंट स्मॉल टी इन्स्टंटला काय आहे ते इथे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण लिहू शकतो y इक्वल्स टू a साइन ऑफ 2 पाय nt माइनस डेल्टा u. दिस विल बी द डिस्प्लेसमेंट ऑफ धिस पॉइंट. मग आता आपण हे डेल्टा का घेतलं इथे, तर आपण बघितलेलं आहे सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये धिस टर्म रिप्रेझेंट व्हॉट? फेज. ही काय रिप्रेझेंट करत असते? सिंपल हार्मोनिक मोशनचा फेज. आता ओ या पॉईंटपासून निघणारी वेव्ह काही वेळानंतर पी या पॉईंटवर पडत आहे, पण जोपर्यंत ही वेव्ह पी या पॉईंटवर पडत आहे तोपर्यंत ओ पार्टिकल तर कॉन्स्टंटली काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे. याचा अर्थ ओ या पॉईंटचा फेज सतत काय होत आहे? इन्क्रीज आहे. याचा फेज याच्यापेक्षा काय होत आहे? जास्त आहे. आणि जशी जशी वेव्ह समोर समोर जाणार याचा आपल्याला माहिती समोरच्या प्रत्येक येणाऱ्या पार्टिकलचा फेज काय होत राहणार? कमी 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 कमी. कारण अगोदर जास्त वेळा व्हायब्रेट व्हायला, नंतर येणारा थोडासा त्याच्या उशिरा व्हायब्रेट होत आहे. याचा अर्थ अगोदरच्याचा फेज नंतरच्या फेजपेक्षा कसा आहे? जास्त आहे. म्हणून जशी जशी वेव्ह ही एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला जात राहणार, समोर येणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचा फेज काय होत राहणार? कमी 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 होत राहणार. म्हणून आपण सांगितलं की ओरिजिनवर असणाऱ्या या पॉईंटपेक्षा पी या पॉईंटवर असणाऱ्या या इथे असणारा हा जो पॉईंट आहे पी, या पॉईंटचा फेज कसा राहणार? कमी. मग ओ या पॉईंटचा फेज किती आहे? ओमेगा टी किंवा 2 पाय एन टी. मग डेफिनेटली या पी पॉईंटचा फेज याच्यापेक्षा थोडासा काय राहणार? कमी. आहे लक्षात? म्हणून पी या पॉईंटचं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट आपण काय लिहू शकतो? y इक्वल्स टू a साइन 2 पाय एन टी मायनस डेल्टा, वेअर धिस डेल्टा इज कॉल्ड फेज डिफरन्स. ओके, फेज डिफरन्स ऑफ 2 पॉईंट्स ओ अँड पी. आता याच डेल्टाची आपल्याला इथं फाइंड आउट करायची व्हॅल्यू. मग आपण बघितलं आहे की फेज डिफरन्स ऑफ 2 पाय करस्पॉन्ड्स टू पाथ डिफरन्स ऑफ लॅम्बडा. जर दोन पॉईंटमध्ये डिस्टन्स वेवलेंथ एवढं असेल तर त्यांच्यामध्ये असणारा फेज डिफरन्स 2 पाय असतो. मग इथे या दोन पॉईंटमध्ये डिस्टन्स किती आहे? एक्स. तर यांच्यामध्ये असणारा आपल्याला काय फाइंड आउट करायचा? फेज काय आहे, जो आपण इथे काय घेतला? डेल्टा आहे. तर यावरून आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू लिहिता येते 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, वेअर एक्स काय आहे? ओ आणि पी यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स. ज्या दोन पॉईंटमध्ये डिस्टन्स एक्स आहे लक्षात, अशा दोन पॉईंटमध्ये असणारा फेज डिफरन्स किती असतो? 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इफ दी सेम वेव्ह इज इन्सिडेंट अपॉन बोथ ऑफ देम. मग ही व्हॅल्यू जर आपण या इक्वेशनमध्ये प्लेस केली तर आपण काय लिहू शकतो? y इक्वल्स टू a साइन ऑफ 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. ओके, नाउ अगेन a साइन, आता 2 पाय कॉमन घेत आहे आपण, ब्रॅकेटमध्ये काय येणार? एन टी मायनस एक्स बाय लॅम्बडा. ओके, इफ नाउ वी कन्सिडर दिस वेव इज प्रोग्रेसिंग टुवर्ड्स निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. मग काय होणार? तसं इकडे जाताना प्रत्येक समोर येणाऱ्या पार्टिकलचा फेज काय होत आहे? कमी 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 होत आहे. मग जर ती इकडे जात असेल तर इकडे येणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचा फेज हा अगोदरच्या पार्टिकलपेक्षा कसा राहील? जास्त राहील. जसं इकडे जर आपण पी डॅश पॉईंट अज्युम करत असेल हा, लाईक लक्ष द्या इकडे, याचा अर्थ ही वेव्ह जर एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनला जर ट्रॅव्हल करत असेल तर इकडे समोर येणारा प्रत्येक पार्टिकल आपल्याला माहिती आहे याचा फेज याच्यापेक्षा कसा आहे? जास्त. याचा फेज याच्यापेक्षा कसा आहे? जास्त. मग अशा वेळेस इथे साईन काय येणार? प्लस, कारण फेज याचा याच्यापेक्षा जास्त, त्यामुळे प्लस. कारण आपण ओरिजिनवरच्या पॉईंटचा तर हा फेज घेतलेला आहे, त्यामुळे एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला असणाऱ्या पॉईंटचा फेज काय होत राहतो? कमी. निगेटिव्ह डायरेक्शनच्या पॉईंटचा फेज काय होत राहतो? जास्त. याचा अर्थ हे साइन काय रिप्रेझेंट करते? डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. जर हे साइन प्लस असेल, पॉझिटिव्ह असेल, ओके,
तर याचा अर्थ प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल करत आहे एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनला. आणि जर हे साईन निगेटिव्ह जर असेल तर ही वेव्ह ट्रॅव्हल करत आहे एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला. म्हणून आपण इन जनरल इथे काय लिहू शकतो, प्लस मायनस. आहे लक्षात? याचा आता लक्ष द्यायचे, प्लस मायनस रिप्रेझेंट करत आहे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. जर प्लस असेल तर टुवर्ड्स निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह जर असेल तर टुवर्ड्स पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. राईट. एक्स रिप्रेझेंट करत आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द गिव्हन प्रोग्रेसिव्ह वेव्ह. जसं ओरिजिनपासून स्टार्ट होणारी वेव्ह ट्रॅव्हल करत आहे एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला. याचा अर्थ हे एक्स रिप्रेझेंट करत आहे तिचं डिस्प्लेसमेंट. लक्षात? हे रिप्रेझेंट करत आहे डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. ए रिप्रेझेंट करत आहे या प्रोग्रेसिव्ह वेव्हचं काय, ॲम्प्लिट्यूड. दिस विल बी द ॲम्प्लिट्यूड. और इट ऑल्सो रिप्रेझेंट द एनर्जी कॅरीड बाय प्रोग्रेसिव्ह वेव्ह. जास्त एनर्जी कॅरी केली तर ॲम्प्लिट्यूड कसं राहील, जास्त तुम्हाला माहीत आहे. ओके. एन रिप्रेझेंट करत आहे फ्रिक्वेन्सी. दिस इज द इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कळलं सगळ्यांना? आहे ए साइन एन टी प्लस मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. किंवा हे पण इक्वेशन आपण लिहिता इथे. इक्वेशन नंबर 1 हे घ्या, इक्वेशन नंबर 2 हे घ्या. दीज आर द टू डिफरंट फॉर्म ऑफ सिम्पल हार्मोनिक इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह. या दोन इक्वेशनने आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हला काय करतो, मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करू शकतो. इथे अगून लिहिता येईल आपल्याला एक, बट let us define a wave number uh, 2 pi by lambda. Let us place 2 pi by lambda equals to k. तर हेच इक्वेशन आपल्याला काय दिसतं, 2 pi by lambda equals to हे. या इक्वेशन आपण अगेन लिहू शकतो y equals to a sin of omega t plus minus kx. No. Right. Omega t plus minus kx, where this k is called propagation constant. This is called propagation constant k, and याची व्हॅल्यू काय असते, 2 pi by lambda. ओके. दिस इज इक्वेशन नंबर 3. म्हणजे इक्वेशन 1, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 रिप्रेझेंट करत आहे इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वे और सिम्पली प्रोग्रेसिव्ह वे. त्यामुळे या 3 इक्वेशनमध्ये आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हला काय करू शकतो, इथे रिप्रेझेंट करू शकतो. एक्झाममध्ये एखाद्या प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन देऊन न्यूमेरिकलमध्ये आपल्याला आयदर डिस्प्लेसमेंट काढावं लागते, ॲम्प्लिट्यूड काढावं लागते, फ्रिक्वेन्सी काढावं लागते, ऑर एल्स वेवलेंथ काढावं लागते. जसं एक्झाम्पल आपल्याला दिलं, सपोज की कन्सिडर अ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह गिवन बाय y equals to 3 sin of 3 pi t plus 3 pi t plus 6 pi t plus 6 pi 6 pi x by 2 centimeter. If the equation of progressive is given by this, find amplitude, frequency and wavelength. मग आता amplitude काय करायचं आपल्याला, हे इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन सोबत इक्वेट करायचं. स्टँडर्ड इक्वेशन काय आहे हे, ओके, हे दिसतं आपल्याला इथे. ओके. मग हे इक्वेशन जर एकमेकांसोबत आपण इक्वेट केलं तर आपल्याला काय दिसते, ए इक्वल्स टू 3. याचा अर्थ ॲम्प्लिट्यूड किती आहे, 3 सेंटीमीटर. ओके. नाव याच इक्वेशनला आपण 2 पायच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं इथे तर काय येणार आहे, 2 पाय इंटू 3t. याचा अर्थ हे 3 काय रिप्रेझेंट करत आहे, फ्रिक्वेन्सी. देअरफॉर एन इक्वल्स टू 3 हर्ट्स. राईट. नाव सिमिलरली वी कॅन अगेन राईट धिस इन टर्म्स ऑफ 2 पाय. Therefore, we can write this again as 2 pi x into 3 by 2. याचा अर्थ इथे बघा, लॅम्बडाची व्हॅल्यू, लॅम्बडा खाली आहे बघा इथे, 2 pi x एकमेकांसोबत कम्पेअर केले अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा किती आहे, 2/3.
ओके, अशा प्रकारे आपण स्टँडर्ड इक्वेशनला गिवन इक्वेशनसोबत जर इक्वेट केलं तर आपल्याला प्रोग्रेसिव्ह वेव्हचं ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ या हे काही फॅक्टर्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. ओके, दिस इज द इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग आपण आत्ताच बघितलं अबाउट प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आपल्याला माहीत आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय आहे. इट इज अ वेव्ह विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल इन अ गिव्हन डायरेक्शन अँड इफ द पार्टिकल ऑफ मीडियम आर कॉन्स्टंटली परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन देन सच वेव्ह इज कॉल्ड सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्हच. लक्षात. आणि हे काही इक्वेशन्स आपण बघितलेले आहेत सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे. फर्दर आपल्याला सांगता येणार की हे साईन रिप्रेझेंट करते डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इफ दिस साईन जर प्लस असेल तर वेव्ह ट्रॅव्हल करत आहे एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह साईडला, आणि जर हे मायनस असेल तर वेव्ह ट्रॅव्हल करत आहे एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह साईडला. कळलं सगळ्यांना आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. नाव याच प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक डिस्कस करता येतील. लक्ष द्या इकडे. आपण बघितलं आत्ताच बघितलेलं आहे आपण की ड्यू टू प्रोपॅगेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह थ्रू अ मीडियम each and every particles of the medium are constantly vibrating about their mean position. Now due to propagation, second point आपल्याला सांगता येईल, due to propagation of such progressive wave okay through a medium, the particles which are constantly vibrating about their mean position has same velocity, same frequency and same time period. आपल्याला माहिती आहे की मीडियममध्ये व्हायब्रेट होणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचं ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ, ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड हा सेम असतो, सारखाच असतो प्रत्येकाचा. आहे लक्षात. नेक्स्ट पॉईंट आपल्याला सांगता येणार की ड्यू टू प्रोपॅगेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह थ्रू अ मीडियम द फेज ऑफ ईच अँड एव्हरी पार्टिकल ओके कॉन्स्टंटली चेंजेस. प्रत्येक समोर येणाऱ्या पार्टिकलचा फेज काय होत राहतो आपल्याला माहीत आहे, चेंज होतो. जर पॉझिटिव्ह साईडला जात असेल तर तो कमी होतो, निगेटिव्ह साईडला जात असेल तर ते काय होतो, वाढत जातो. आपण आता बघितलं, डिस्कस केलेलं आहे. आहे लक्षात. नाव अगेन दिस प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज क्लासिफाईड इंटू टू टाइप्स डिपेंडिंग अपॉन द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. ओके, इफ नाव द प्रोग्रेसिव्ह वेव्ह व्हेन ट्रॅव्हल्स थ्रू अ मीडियम अँड इफ द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ ईच अँड एव्हरी पार्टिकल विदिन द मीडियम इज परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह देन सच वेव्ह इज कॉल्ड ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. जी आपण आता इथे बघितली. वेव्ह जात आहे एक्स ॲक्सिस, अलॉंग एक्स ॲक्सिस, वेरॅज पार्टिकल व्हायब्रेट होत आहेत अलॉंग वाय ॲक्सिस. याचा अर्थ डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह एकमेकांना कशा आहेत, परपॅन्डिक्युलर आहेत. म्हणून ही कोणची वेव्ह होणार, ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. याचं एक्झाम्पल्स तुम्हाला माहीत आहे, वॉटर वेव्ह, वेव्ह प्रोड्यूस ऑन अ स्ट्रिंग. ओके, नाही. नाव दुसरे आपल्याला सांगता येणार लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय. तर लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे अशी वेव्ह की ज्या वेव्हमुळे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल इज पॅरलल टू डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. लाईक साऊंड आपल्याला माहीत आहे की ज्या डायरेक्शनला वेव्ह प्रोसीड करते त्याच डायरेक्शनच्या अलॉंग जर पार्टिकल व्हायब्रेट होत असतील तर अशा वेव्हला आपण काय म्हणत असतो, मग लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आहे लक्षात. दिस इज कॉल्ड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघितलं, मॅथमॅटिकल त्याचं रिप्रेझेंटेशन बघितलं, त्यानंतर आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण डिस्कस केल्यात. आहे लक्षात. दिस इज कॉल्ड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, कळेलपर्यंत सगळ्यांना. बाकी आपण नंतर डिस्कस करू. थँक्यू.